टाली एवढी डोलत जाय मॅथला याच्यात पलटू काय होतं चला सांगतो मग तुम्हाला. दुपारीच केळं खाऊन आपण डायरेक्ट निघालो वावराकडे. वावरात सोयाबीन राहिलं तर आपल्याला ते घ्यायचं होतं. तितक्यात आपल्याला ट्रॅक्टर भेटला. या ट्रॅक्टरवर मोजच्या गोळ्यासारखंच झालं. गेलो आपण वावरात डायरेक्ट. वावरात गेल्यावर सोयाबीन वरती टाकायचं होतं. एवढे मोठे पोते आणि त्याच्यात मी एकटा. पहिले म्हटलं ताडपत्र्या जमा करतो, मग पोते जमा करतो. पोते जमा करून झाले आणि टालीत आपण कट्टे टाकायला भिडले तर डायरेक्ट अंधारच झाला. अंधार झाल्यावर मग काय घाम एवढा आलता की विचारू नका. मॅथलं पहिले वरती बसतो बा, पूर्ण हवा लागली पाहिजे. वरती बसलो तर हे टाली अशी डोली की मॅथलं पलटू काय. रस्ता एवढा खराब झाला की काटे काय झाडं काय डायरेक्ट डोक्याला लागत. मॅथलं काही फायदा नाही झाला रे बा वरती बसून. रात्र झाल्यावर लोक घरी येऊ राहिले ते वावरातून. मॅथलं बापरे. मग घरी आल्यावर काय हे मस्त आरामात बसले होते. मॅथलं तुमच्यासारखा आराम मला नाही. जे आपण पोते तोडून टाकले होते ते आपल्याला काढा लागले. सगळं दिवसाचं काम अटपून आपण गेलो बाजारात गेल्यावर हे सगळे पोट्टे ये म्हणे तुझीच वाट चालू होती. सगळे तर आम्ही हाव म्हणे. काय म्हणले का तू आमचे व्हिडिओ काढतो. मॅथलं नाही बे व्हायरल तर करा म्हणले को. तुम्ही फॉलो करत नाही तर सगळे तर करायला. कडची गोळी मोठी होती ना ते पोळीत घेतली. हा पहिले एवढा अचाट की तोंडातली गोळी बाहेर फेकली. फिर क्या मैंने उसके मुंह में हाथ डालकर उसे गोली